जर घरी एअर फ्रायर आहे आणि आपल्याला खूप सारा स्वयंपाक करायचा आहे, त्यात ह्या शिमला मिरची भरलेली करायची आहे, मग तेव्हा एअर फ्रायरचा आपण उपयोग करूया. तर पहा, सर्वप्रथम मी या सगळ्या मिरच्यांना तेल लावून घेते आणि याच्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करते. त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या एअर फ्रायरमध्ये ठेवायच्या आहेत. तर मी एअर फ्रायरला त्या जाळीलासुद्धा तेल लावलं होतं. त्यानंतर ह्या सगळ्या मिरच्या मी टाकल्या आणि 190 डिग्री सेल्सिअसवर मी त्या 10 मिनटासाठी ठेवलेल्या आहेत. मधात थोडंसं स्प्रिंकल केलं होतं, त्याला उघडलं होतं आणि पलटून घेतलं होतं. त्यानंतर शेंगदाणे, ते थोडी चटणी आणि मीठ टाकून मी त्याचं वाटण तयार करून घेतलं. झटपट करायचं होतं, त्यामुळे खूप काही तामझाम केला नाही आणि हे पटकन मी हे शिमला मिरचीमध्ये भरून घेतलं. आपण आतमध्ये भरूनसुद्धा पहिले नंतरही शिमला मिरची करू शकतो, पण मला थोडंसं तेल पाहिजे होतं त्यात, म्हणून मग मी कढई ठेवली, त्यात तेल टाकलं, त्यात ह्या शिमला मिरच्या आणि थोडासा वरून शेंगदाण्याचा कूट जो उरलेला होता तो सगळा टाकला आणि तो छान मी स्प्रेड केला. पहा, तुम्हाला याच्या मागून थोडंसं धूर निघालेला दिसत आहे, तर ते चुकीने माझ्याच्याने शेंगदाण्याचा कूट आपल्या या इन्फ्रारेड मशीनवर पडला, त्यामुळे तो निघत होता. पण अशा पद्धतीने माझी ही शिमला मिरचीची रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी ही झटपट रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा.